रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः। भगवान परमात्म्याचं विश्वरूपातील भयानकत्व जेव्हा अर्जुनाच्या अनुभवाला येऊ लागलं तेव्हा माझा असणारा आराध्य रूपाने असणारा चतुर्भुज परमात्मा माझ्या विनवणीवरून भक्तवात्सल्य किंवा माझ्यावरील निर्हेतुकी प्रेम म्हणून हे विश्वरूप दाखवण्याला प्रवृत्त झाला। मी ही केलेली लढीवाळपणाची विनंती होती आणि माझा अधिकार असेल तर दाखव असं म्हटलं होतं, परंतु हे काय अत्यंत उग्र भयानक असं रूप आहे। तेव्हा अर्जुनाने विचारलं, आख्या ही मेको भवान उग्र रूपहा, तुमचं हे उग्र रूप धारण केलेले तुम्ही आहात तरी नेमके कोण? देवा आता तुम्ही प्रसन्न व्हा आणि तुमचं जे काही मूळ स्वरूप आहे ते मी खऱ्या अर्थाने जाणू इच्छितो, परंतु तुमच्या आत्ता ह्या विश्वरूपाच्या निमित्ताने तुमच्या वदनामध्ये सर्वांचा जो काही ग्रास घेणं चराचर विश्वाचा ही तुमची होणारी प्रवृत्ती याचं नेमकं काय कारण आहे हे मला मात्र काही कळत नाही, ते आपण मला कृपा करून सांगा असं म्हटल्यावर भगवान बोलायला लागले की सर्व लोकांचा क्षय करणारा जो काल तो कालच मी या ठिकाणी आहे आणि मी कशासाठी या ठिकाणी प्रवृत्त झालो तर लोकांसमाहर्तुमिह प्रवृत्तः, सगळ्या लोकांचा संहार करण्यासाठीच आता मी हे विश्वरूप धारण केलेलं आहे। याच्यातून मला दुसरी एक गोष्ट सांगायची आहे, ऋतेपि त्वां न भविष्यन्ति सर्वे, जरी या ठिकाणी तू युद्ध केलं नाहीस तरीसुद्धा सर्व लोकांचा संहार करण्यास प्रवृत्त झालेल्या माझ्याद्वारा या ठिकाणी तुझ्या वाचून देखील कोणीही राहणार नाही, म्हणजे तू केला नाही तरी माझ्या विश्वरूपाच्या द्वारा ह्या सर्वांचा संहार होणार आहे। आणि जे या ठिकाणी जे शत्रू सैनिक आलेले आहेत ते सर्व माझ्या उदरात जात आहेत, यावरूनच त्यांचा नाश करणारा मीच आहे हे तू ध्यानी घे असं सांगितल्यावर या सगळ्यांचं तात्पर्यभूत अर्थ असा आहे की तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम, तू उठ आणि लगेच युद्धाला सज्ज होय, ह्या शत्रूंना जिंकून त्यांचा असणारं जे राज्य समृद्ध राज्य त्याचा तू भोग घे। आणि हे अर्जुना नियतः पूर्वमेव, मी ह्या सर्वांना पूर्वीच मारलेलं आहे, तुला फक्त निमित्त व्हायचं आहे, निमित्त मात्रम भव सव्यसाचीन। द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच, द्रोण भीम जयद्रथ किंवा कर्ण किंवा अन्य असणाऱ्या वीरांना मया हाताहून मी सगळ्यांना मारलेलं आहे, मारलेल्या त्यांना असा तू जही, तू त्यांना मार आणि या ठिकाणी युद्धस्व जेता रणे सपत्नान जेताशी, या ठिकाणी ह्या तुझे सपत्न म्हणजे शत्रू यांच्यावर तुला निश्चित विजय मिळवणार आहे। आणि हे सर्व ऐकल्यानंतर एतत् श्रुत्वा वचनम केशवस्य कृतांजलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णम सगद्गदम भीतभीतः प्रणम्य। हे भगवंताचं वचन ऐकल्यावर अर्जुनाने हात जोडलेले आहे, परंतु अर्जुनाच्या अंगामध्ये वेपमानः त्या ठिकाणी थरकाप झालेला आहे, कंप, हे जे अष्टसात्विक भावाचं एक लक्षण आहे त्याच्यापैकी अर्जुनाला कंप हे लक्षण झालेलं आहे। तो भगवंताला नमस्कार करतो आणि सगद्गदम भीतभीतः प्रणम्य, तो सद्गदित अंतकरणाने कंठ रुद्ध झाल्यामुळं तो भगवंताला नमस्कार होऊन भीतच तो बोलत आहे। आणि अर्जुन भगवंताला जेव्हा आता परत म्हणतो ते वचन या ठिकाणी आहेत। तर इथं दोन भाव सांगितले माऊलींनी की अर्जुन ज्या वेळेला अशा प्रकारचा अष्टसात्विक भावाला प्राप्त होतो तर ते जे भाव आहेत कंठ सद्गदित
होणं आणि कंप हे दोन भाग कधी भयानक रसामध्ये भीतीमुळेही उत्पन्न होतात आणि आनंदामुळेही उत्पन्न होतात. तर माऊली सांगतात ह्या श्लोकावरून हे दोन भाव निर्माण झाले, पण हे दोन भाव परस्पर विरोधी आहेत आणि त्यामुळं ह्या अर्जुनाला भय की सुख दुनावले. खरं भयामुळं हा कंप आणि कंठ सद्गदित झालेला आहे की किंवा त्याला अंतकरणात सुख झालं म्हणून झालेले हे नेणो हे काही आम्हाला कळत नाही. आम्हाला एवढंच फक्त श्लोकावरून देखील पदाच्या, आम्हाला पदावरून देखील श्लोकाच्या, आम्हाला श्लोकातली पद आहे ती कोणती तर सगद्गदाहा हे पद आहे का वेपमानाहा किरीटी, अशा ह्या दोन पदावरून आम्हाला फक्त वाटलं की हे दोन भाव अर्जुनाच्या ठिकाणी जे अंतकरणात असणारा भाव तोच काय झाला ह्या दोन लक्षणाच्या रूपाने कंप आणि कंठाचं सद्गदित होणं ह्या दोन भावाच्या रूपाने आम्हाला दिसतं. परंतु अर्जुनाला नेमकं सुख झालं की भय झालं हे मात्र आम्हाला कळत नाही असं सांगितलं. तेव्हा देवाचे बोले अर्जुना हे ऐसे झाले, मी या पदावरून देखील श्लोकाच्या, मी श्लोकाच्या पदावरून हे पाहिलं. मग तैसाची भेन भेन पुढती जोहारुणी चरण मग म्हणे जी आपण ऐसे बोलिले ती. आता काल आपण थोडं चिंतन केलं होतं पाठ झाल्यानंतर की या ठिकाणी हे दोन पैकी कोणता भाव झाला याचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर माऊली म्हणतात आम्हाला कळत नाही, फक्त झाले एवढं खरं आहे. याचा अर्थ असा आहे की दोन परस्पर भावांचं एकदम या प्राकट्य करणं किंवा अभिव्यक्त करणं हे अत्यंत कठीण गोष्ट आहे, करता येत नाही. आणि जर कोणी करायला गेलं तर रसभंग होतो. जर एखाद्या रसाची अतिशयोक्ती झाली तरी रसभंग होतो. उदाहरणार्थ आपण जर एखाद्या वेळेला हास्यरस त्याचा परिहास हास्यरस जर आपण प्रगट केला आणि पुन्हा पुन्हा ते लोक खूप हसतात आणि आपण तरी विनोद करतच राहिलो तर पुढं पुढं त्या रसाचा काय होतो हास्यरसाचा भंग होतो. कोणत्याही रसाचा असंच आहे. शांतरस सोडला तर कोणत्याही रसाची अतिशयोक्ती झाली की त्यामध्ये रसभंग होतो. शांतरस मात्र जितका उत्तरोत्तर वाढत जाईल तितकं त्याचं गांभीर्य आणि त्याचं स्थिरत्व त्याचं व्यापकत्व किंवा सुखाची उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारी अभिव्यक्ती ही लक्षणं दिसतात. परंतु एखाद्या वेळा भयानक रस जरी आला ना मनुष्य काही एखादा मनुष्य म्हणतो आता हे फारच भयानक झाले, आता काय होईल ते होईल, आपण घाबरायचं नाही. अर्जुन म्हणतो आज पुढं सांगणारच आहे की आता मी आज काय सोडली जीवित्वाची चाड आणि तो आही न धरावी भीड. आता मलाच माहीत आहे कसं झालं तर मरणारच आहे, आता मी पण भीड सोडून दिलेली आहे, आता मला जगण्याची आशा उरलेली नाही, तर सुद्धा तू आता काय भीड धरू नको, तुला काय करायचं ते कर, मी तुला सामोरा येणारच आहे. अशा प्रकाराने रसभंग होतो. दुसरी गोष्ट साहित्यामध्ये दोन रस कालच आपण सांगितलं करुणा आणि हास्यरस हे दोन परस्पर भिन्न आहेत की नाही, तसं भयानक रस आणि शांतरस हे दोन परस्पर भिन्न आहेत. याच्यामुळे एक तर रसभंग होतो आणि दोन रसांचं एकाच वेळी अभिव्यक्ती करता येत नाही. आपल्याला माहिती आहे दोन परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एका कालात कधीच राहू शकत नाही. अशी स्थिती असताना हे भगवंताचं असं बोलणं आहे की इथं मात्र गीतेमध्ये ह्या भयानक आणि शांत या दोनही रसांची एकाच कालात एकाच अर्जुनाच्या अंतकरणात अभिव्यक्ती झालेली आहे. ही अलौकिक गोष्ट सांगायची. कोणता निर्माण झाला होऊ शकत नाही, मला कळत नाही असं नाही. मला कळत नाही म्हणजे इतकं आश्चर्यकारक गोष्ट आहे की खरोखरच देवाने हे दोन्ही भाव एकाच वेळेला अर्जुनाच्या अंतकरणात उत्पन्न केले. देवाने केले की नाही हे माहीत नाही, पण ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीमध्ये मात्र हे दोन्ही अभिव्यक्त केलेले. इतकंच नाही तर त्याचं असं स्पष्टीकरण केलं की आपल्याला एकही माऊली नेनो म्हणतात आणि माऊली जर नेनो म्हणत असतील तर ऐकणाऱ्याला तर नेनोच म्हणायला पाहिजे, पण ऐकणाऱ्याला एकदम असं वाटतं ह्या बोलण्यावरून हे दोन्ही भाव एका वेळी उत्पन्न झाले हे निश्चित. कारण का तर अर्जुनाचं तसं बोलणं या ठिकाणी माऊलींनी अर्जुनाच्या मुखात अशा प्रकारचे भाव घातले की त्याच्यावरून निश्चित दोन्ही रसांचं प्राकट्य झालं आणि दोन्ही भयानक आणि शांत ह्या दोन्ही रसांच्या अनुभूती एकाच कालामध्ये एकटाच अर्जुन या ठिकाणी घेत होता हे निश्चित. असा
सांगणारा जो आशय आहे तो आता या श्लोकाचा आशय आहे. माऊली सांगतात, ना तरी अर्जुना मी काळ नाही, हा श्लोक राहिला ना. अर्जुन वाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत् प्रविशत्यनुरज्यतेश रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः. अर्जुन वाच. अर्जुन भगवंताला म्हणतो, भगवान जरी म्हणत असणे ना काय लोक कालो लोकक्षयकृत कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो असं म्हण सर्गांचा संहार करण्यासाठी मी प्रवृत्त झालेला काल आहे असं भगवान म्हणतात. तरीसुद्धा अर्जुन काय म्हणतो, तर अर्जुन म्हणतो, हे स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहृष्यति अनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशाः द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगाः. हे ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहृष्यति च अनुरज्यते तत्स्थाने रक्षांसि भीतानि दिशाः द्रवन्ति सर्वे सिद्धसंगाः नमस्यन्ति तदपि स्थाने. हे ऋषिकेश, हे ऋषिकेशा, ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियांचं ईशन किंवा नियमन करणाऱ्या हे श्रीकृष्ण परमात्मन. इथं हेतुपुरस्सर अर्जुन भगवंताला ऋषिकेश असं म्हणतो. म्हणजे माझी जी इंद्रिय आहेत ती कशी गलित गात्र तुझ्या स्वरूपाला पाहिल्यामुळं झालेली आहेत. अशा वेळेला या इंद्रियांना सावरण्याचं सुद्धा सामर्थ्य देणारा तूच आहे. म्हणून हे ऋषिकेशा तव प्रकीर्त्या, तव तुझ्या असणाऱ्या प्रकीर्त्या म्हणजे तुझ्या असणारी थोरवी किंवा महात्म्य कीर्ती, ही कीर्ती ऐकून जगत प्रहृष्यती, हे संपूर्ण जगत आहे ते जगत प्रहृष्यते प्रकर्षाने हर्षित अत्यंत आनंदी होत आहे. च आणि अनुरज्यते, आणि ते तुझ्यावर अनुरक्त होतं, आसक्त होतं, तुझ्यावर प्रीती करू लागतं. म्हणून म्हणतात जगत अनुरज्यते च तत्स्थाने. आता ही गोष्ट स्थाने म्हणजे अत्यंत उचित किंवा योग्य आहे. म्हणजे कीर्ती ऐकून तुझ्यावर सर्वांनी आसक्त होणं, प्रेम करणं आणि तुझं महात्म्य ऐकून हर्ष होणं, हे स्थाने, ही गोष्ट अगदी योग्यच आहे, उचितच आहे. रक्षांसी भीतानी, भीतानी रक्षांसी, राक्षस जे आहेत ते भ्यालेले आहेत आणि दिशा द्रवंती, दिशाकडे द्रवंती म्हणजे पलायन करतात, म्हणजे देशोदेशी पळू लागलेले आहेत तुझ्या भीतीनं. सर्वे सिद्ध संघाः, आणि सर्व सिद्ध महापुरुषांचे असणारे जे संघ म्हणजे समुदाय आहेत ते मात्र नमस्यन्ति, ते सर्व तुला नमस्कार करतात. तद अपि स्थाने, आणि ती गोष्टसुद्धा योग्यच आहे. सिद्ध पुरुषांनी तुला नमस्कार करणं हेही उचित आहेत. राक्षसांनी तुला भिवून दश दिशांकडं पलायन करणं हे देखील स्थाने, हे देखील उचित आहे असं सांगतो. आता भाष्यकार सांगतात स्थाने इति स्थाने युक्तम किं तत् तव प्रकीर्त्या त्वन्माहात्म्य कीर्तनेन श्रुतेन हे ऋषिकेश यद जगत प्रहृष्यति प्रहर्ष उपैति तत्स्थाने युक्तम इत्यर्थः. अथवा विषय विशेषणं स्थाने इति युक्तः हर्ष विषाद विषयः भगवान हर्षादि विषयः भगवान यतः ईश्वरः सर्वात्मा सर्वभूत सुरच्च इति तथा अनुरज्यते अनुरागं च उपैति तच्च विषये इति व्याख्येयम्. किंच रक्षांसि भीतानि भयाविष्टानि दिशाः द्रवन्ति गच्छन्ति तच्च स्थाने विषये सर्वे नमस्यन्ति नमस्कारं कुर्वन्ति च सिद्धसंगाः सिद्धानां समुदायाः कपिलादीनां तच्च स्थाने.
आता या ठिकाणी म्हणतात स्थाने नाम युक्तम, ही गोष्ट अत्यंत युक्त किंवा उचितच आहे. किम तत्, ती कोणती उचित गोष्ट आहे. तव प्रकृत्या त्वन्माहात्म्य कीर्तनेन श्रुतेन, तुझ्या महात्म्याचं कीर्तन किंवा त्याचं केलेलं तोंड भरून केलेलं मोठ्याने उच्चारण ते श्रुतेनं ते ऐकलं. आणि हे ऋषिकेश, हे परमात्मन, यत जगत प्रहृष्यती, जे जगत प्रहर्षाला प्राप्त होतं, प्रहर्षम उपैती, सगळं जगत जे या ठिकाणी हर्षाला प्राप्त होतं, आनंदाला प्राप्त होतं, तर स्थाने युक्तम, ते या ठिकाणी स्थाने म्हणजे अत्यंत युक्तच आहे असं म्हणायचं. दुसरं एक सांगतात की युक्त अथवा विषय विशेषणम स्थाने, किंवा त्या विषयाचं दिलेलं जे विशेषण आहे म्हणजे स्थाने हे त्या विषयाचं विशेषण आहे असंही तुम्हाला चिंतन करता येईल. कसा विषय भगवान युक्त भगवान हर्षादी विषय, भगवान हर्षादिकाचा काय आहे विषय आहे, म्हणजे भगवान पाहिल्यानंतर हर्ष होणारच. अर्थात ही गोष्ट कशी आहे युक्त आहे, उचितच आहे. तसंच भगवान सगळं पाहिल्यानंतर हर्षाने युक्त होतात हे उचितच आहे. कारण यतः ईश्वर हा सर्वात्मा आणि सर्वभूत सुरच्च इति, कारण ईश्वर हा सर्वात्मा आहे आणि मनुष्याला काय आहे इयमात्मा परानंदा परप्रेमास्पदम यतः, ज्या अर्थी आपलं सर्वात अधिक प्रेम आपल्या आत्म्यावर आहे आणि परमात्मा हा सर्वांचा आत्मा आहे, सर्वात्मा आहे, तर त्याला पाहिल्यानंतर हर्ष होणारच. कारण तो काय आहे, तो आनंदाचा मूलभूत कंदच आहे. आणि पुन्हा शिवाय तो जेव्हा परमात्मा ईश्वर भाव धारण करतो त्यावेळेला तो सर्वभूत सुहृच्च आणि सर्वभूतांचा सुहृद आहे. सुहृद म्हणजे काय, प्रत्युपकार निरपेक्ष हित करता, आपल्याला कोणत्याही उपकाराची इच्छा न करता प्राणीमात्राहून उपकार करणारा तो परमात्मा, तर त्या परमात्म्याच्या दर्शनाने सर्वांना आनंद होणार ही गोष्ट उचितच आहे. हर्षादि विषया भगवान यतः ईश्वरः सर्वात्मा सर्वभूत सर्वोच्च इति तथा अनुरज्यते अनुरागंच उपैती, आणि त्या परमात्म्यावर सर्व लोक अनुराग करतात ही गोष्ट काय आहे उचितच आहे. तच्च विषय इति व्याख्यायम, आणि त्याचं कारण एक आहे तो सर्वांना जे काही त्याच्याविषयी प्रेम होतं ते प्रेम विषय तच्च विषय, त्याच विषयामध्ये प्रेम आहे. याचं कारण काय आहे तर त्याच्यावर अनुराग करणं हे योग्यच आहे. तो आहे सर्वांचा आत्मा आणि आत्म्यावर सर्वांचा अनुराग म्हणजे निरपेक्ष प्रेम आहेच आहे. असंही पण तच्च विषय इति व्याख्या, त्याच्याविषयी प्रेम करणं हे योग्यच आहे असंही आपण व्याख्या करू शकतो. किंच याशिवाय रक्षांशी भीतानी भयाविष्टानी, आणि जे भीतानी रक्षांशी म्हणजे भयाविष्टानी, ज्यांच्या चित्तामध्ये भीतीनं प्रवेश केलेला आहे असे असणारे जे रक्षांशी जे राक्षस आहे ते दिशा द्रवंतीनाम गच्छन्ति, ते दिशाकडं पलायन करतात. तच्च स्थानी, आणि राक्षसांनी भगवंताला पाहून, कारण त्याचा हेच एक आहे परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, असं जर त्यांचा नाशच करण्यासाठी परमात्म्याचा अवतार आहे किंवा त्याचं विश्वरूप आहे तर त्यांनी या ठिकाणाहून पलायन करणं हे सुद्धा स्थाने, हे सुद्धा काय आहे योग्यच आहे. तच्च स्थाने सर्वे नमस्यन्ति नमस्कारम कुर्वन्ति, आणि सर्वच्या सर्व त्याला नमस्कार करतात. कोण च सिद्ध संघाहा नाम सिद्धानाम समुदायाहा, सिद्धांचे असणारे समूह हे सगळेच परमात्म्याला नमस्कार करतात. कोण कपिलादी नाम, हे कपिल वगैरे असणारे सिद्ध ऋषी हे सर्व परमात्म्याला नमन करतात. तच्च स्थाने, ते देखील योग्यच आहे. कारण हा जो सिद्ध जे पुरुष आहे कपिलांसारखे ते परमात्म्याला, कारण सगळ्यांना आत्मा रामाश्च मुनयः निर्ग्रंथाप्युरुक्रमे कुर्वंत्या हितिकुं भक्तिम इथं भूतगुणो हरी, भगवंताचे गुणच तसे आहेत. त्यामुळे सिद्ध पुरुष देखील आपल्याला ह्या परमात्म्याची वंदना सर्वच्या सर्वच करतात. सर्वे नमस्यन्तीच सिद्ध संघाः. आता याविषयी माऊली सांगतात बघा. ना तरी अर्जुना मी काळ आणि ग्रासी जे तो माझा खेळ, हा बोल तुझा किरा आढळ मानू आम्ही.
आता मागं सांगतात अर्जुनाने कसं मागच्या श्लोकामध्ये असं आपलं मागच्या श्लोकाचं शेवटची होई मग तैसाची भेन भेन. अर्जुन भेन भेन म्हणजे भीतीनं. विषय काय चांगला लक्षात घ्या की अर्जुनाला भयाने भय झालं की सुख झालं हे माऊली म्हणतात आम्हाला कळत नाही, परंतु श्लोकावरून देखील पदाचे पदावरून देखील श्लोकाचे पदावरून आम्ही पाहिलं. काय पाहिलं? तैसाची भेन भेन. मग हे सगळं विश्वरूप पाहिल्यानंतर मग तैसाची त्याचप्रमाणे म्हणजे भेन भेन भीत भीत पुढती जो आरुणी चरण. पुन्हा त्यांनी भगवंता जरी त्याच्या अंतकरणात भय निर्माण झालं तरी त्याने भगवंताचे चरण जो हारून म्हणजे भगवंताच्या चरणांना नम्रपूर्वक नमस्कार करून मग म्हणे आणि मग त्यांना बोलतो भीतभीतच बोलतो. मग जी आपण ऐशे बोलिते जी म्हणजे अहो देवा आपण ऐशे बोलली ती तुम्ही असं बोललेले आहात. काय बोललेले आहात त्यांना आठवण करून देतो. ना तरी अर्जुना मी काळ आणि ग्रासीजे तो माझा खेळ हा बोल तुझा किर आढळ मानू आम्ही. देवा ना तरी अथवा हे अर्जुना मी म्हणजे तुम्ही मला काय बोललेत तुम्ही मला असं बोलले हे अर्जुना तू काय मी काळ कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्ध असं तुमचं बोलणंच आहे. आणि तुम्ही जेव्हा म्हणतात आणि तुम्ही काय म्हणतात ग्रासी जे तो माझा खेळ आणि ह्या सर्व लोकांचा ग्रास करणं ही माझी लीला आहे असं तुम्ही म्हणता. हा बोल आणि हे जेव्हा तुम्ही बोलले ना हा तुझा बोल कीर आढळ निश्चयाने तुझं बोलणं जे आहे ना ते आढळ आहे निश्चित आहे. म्हणजे तू बोलला तसं आता करणारच असं आम्ही मानू असं आम्ही मानतो. सांगा आता अर्जुनाला हे अर्जुन जेव्हा भगवंताला असं बोलतो देवा तू जे म्हणलं ते निश्चित होणारच आहे. म्हणजे आता तू हे सर्वांचा ग्रास करणार आणि ते करणं तुला कठीण पण नाही. ही तुझी काय आहे क्रीडा आहे किंवा तुझी ही लीला आहे हा तुझा विलास आहे असं जर म्हटलं तर ते निश्चित आता हे तू बोललेलं आहे तुझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडले त्यामुळे ते आढळ आहेत असंच आम्ही मानू असं सांगतात. परी आता हे झालं ना मग आता याचा अर्थ आपल्याला काय दिसतं निश्चित आता भय निर्माण झालेला आहे की नाही. आणि भयामुळं हे कंप आणि कंठ सद्गदित झालेला आहे असं आपल्याला दिसतं का नाही अर्जुनाच्या बोलण्यावरून. परंतु अर्जुन लगेच म्हणतो परी म्हणजे मागचं बोलणं जरी असलं तरी त्या बोलणं ते तितकं यथार्थ नाही किंवा तसाच भाव झाला अंतकरणात भयाचा असं म्हणता येत नाही. कारण पुढे तो काय म्हणतो अर्जुन बोलतो परी परी त्वाजी काळे आजी स्थितीची ये वेळे ग्राशी जे हे न मिळे विचाराशी. अर्जुन भगवंताला कसा म्हणजे काय काय वेळेला भीत सुद्धा दुसऱ्या माणसाला शिकवता येतं आपल्या भयाची निवृत्ती करता येतं. पण बोलण्याची पद्धती कोणासारखी असली पाहिजे अर्जुनासारखी असली पाहिजे. अर्जुन देवाला म्हणतो परी परंतु देवा जी तुझे आम्हाला ग्रस्त करू शकतो ही सगळी गोष्ट खरी आहे. तुझं बोलणं आहे आणि बोलण्यासारखं करण्याचं तुझं अलौकिक सामर्थ्य पण आहे आणि ती माया तुझ्या स्वाधीन असल्यामुळं लीलेने तुला जे वाटतं काय तुला काय करीशील तरी नव्हे काही आणि राईचा डोंगर पर्वत राही. फक्त आता आमचं म्हणणं एवढंच आहे का आपुले करुणेची साई करी ओ आई मजवरी. पण ही मागण्याची पद्धत अर्जुनाची अशी आहे. अर्जुन म्हणतो देवा तू आजी काळे तू कोण आहेत कालस्वरूप आहे. त्वा काळे म्हणजे तू कालस्वरूप आहेत आणि कालस्वरूप असणाऱ्या तू हे जे काय आता विश्वाचा संहार करायला लागला तू म्हणतो की समाहर्तुम मिह प्रवृत्त. आता ह्या वेळेला मी ह्या सगळ्या लोकांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झाला असं तू म्हणतोस. पण ही कोणती वेळ आहे आता सध्या आजी स्थितीची वेळ संहाराची वेळ अजून झालेली नाही. आता हे जग उत्पन्न झाल्यावर त्याची काही काळ स्थिती राहते. तो काळ आत्ताचा कोणता काळ आहे स्थितीचा काळ आहे. आणि स्थितीच्या काळाच्या वेळेला तू जरी काळ स्वरूप असला सर्व करण्याला समर्थ असला तुझ्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता असली तरी ग्रासीजे स्थितीचे वेळे ग्रासीजे ज्यावेळेला जगताच्या स्थितीचा काळ आहे आणि त्यावेळेला तू त्याचा संहार करायला लागला हे न मिळे विचाराशी. हे विचाराला काही जुळत नाही म्हणजे हे करणं योग्य नाही.
तुझं सामर्थ्य आहे, पण आता काळ स्थितीचं आहे, तू विसरला की काय. आणि त्या स्थितीच्या काळात, कारण काय आहे, नेहमीची येतो मग पावसाळा, हे तो सृष्टीचे कौतुक जाण बाळा. बाळा नाही म्हणतो, देवा म्हणतो. तर त्याच्या ठिकाणी हे ज्या वेळेला पावसाळा असेल तेव्हा पावसाळा, उन्हाळा असेल तेव्हा उन्हाळा. मला माहीत आहे की तू गेल्या वर्षी दुष्काळ पाडून उन्हाळ्यात हिवाळ्यात सगळं करू शकतो, पण हे करणं उचित नाही असं सांगतो. हे ग्रासी जे तू त्याचा ग्रास घेतो, हे विचाराशी न मिळे, हे विचाराला पटत नाही. कैसेने अंगीचे तारुण्य काढावे, कैचे नव्हे ते वार्धक्य आणावे, मनोनी करू म्हणसी ते नव्हे बहुत करुणी. आता हे कसं झालं म्हणतात, उदाहरण सांगतात की कैसेनी अंगीचे तारुण्य काढावे. एखाद्या माणसाने अंगीचे तारुण्य, आपल्या अंगात तारुण्य आहे आणि ते तारुण्य काढून घ्यायचं. आणि कैचे नव्हे ते वार्धक्य आणावे. आता इथं काय आहे, शरीराचे जे षडभाव विकार आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, जायते वर्धते, मग नंतर विपरिणमते, मग अपक्षी येते, मग विनश्यती, असे शरीराला षडभाव विकार आहे की नाही. परंतु तुला तारुण्यातच असताना जर त्याला म्हातारपण आणायचं आणि तारुण्य काढून टाकायचं, हे योग्य आहे का. म्हणून करू म्हणसी, म्हणून तू जरी ते करू म्हणतोस म्हणजे मी ते करणार आहे आणि ते मी लीलेने करू शकतो, ती माझी लीला आहे असं तू जरी म्हणत असेल तरी ते बहुत करुणी नव्हे, परंतु ते बहुत करून होणार नाही. देवाला अर्जुन म्हणतो. म्हणजे याच्यातून काय आहे, तुला करता येतं, पण तू इतका दयाळू आहे का आता तू ते तसं करणार नाही. देवा तू फार वेगळाच आहे, तू असं करणार नाही. करू म्हणशी, करू म्हणतोस, परंतु ते नव्हे, ते होणं काही शक्य नाही. का शक्य नाही, तर हाजी चौपाहारी न भरता कोणीही वेळे श्री अनंता, काय मध्यान्नी सविता मावळत आहे. आता दिवस आहे आणि त्या दिवसाचे 4 प्रहर आहे, त्याला चौपाहारी म्हणतात. तर जी आणि देवा असा आहे की चौपाहारी न भरता, 4 प्रहर न भरलेले नाही. दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. तर दिवसाचे 4 प्रहर आहे म्हणजे 4 प्रहर जेव्हा उलटतील तेव्हाच रात्र येणार ना, तेव्हा सूर्य मावळणार. पण सूर्याचा असा स्वभाव आहे का चौपाहारी न भरता, 4 प्रहर न भरता कोणीही वेळे श्री अनंता. आणि तू तर काय आहे, अनंत आहेत. आणि तो कोणत्याही वेळेला 4 प्रहर न उलटता सविता मध्याने मावळत आहे. काय सविता म्हणजे सूर्य, त्याच्या मनात आलं आणि दुपारच्याच वेळेत आज रात्र करायची असं जर म्हटलं तर सूर्य कधी असं करील का. सविता मध्यान्नाच्या वेळेला 2च प्रहर उलटलेले आहेत आणि त्यांनी मावळायचं ठरवलं. असं जर झालं असतं तर पंचांगाचं आपल्याला व्यवस्था करता आली असते का. कोणत्या अश्विन महिन्यात किती वाजता सूर्योदय, पण मिनिटावर सांगता येतो, सेकंदावर सांगता येतो, त्याचा सूर्यास्त पण सांगता येतो. सगळं मकर राशीत तो कधी प्रवेश करतो हे पण सांगता येतं. हे सांगता आलं असतं का. कारण देवा तुझे नियम ठरलेले आहेत. तू मध्यान्नी काय कधी सूर्य मावळत नाही. पै तुझा अखंडिता काळा, तिन्ही आहाती जी वेळा, त्या तिन्ही परी सबळा आपुली आली या समयी. ते म्हणतात तुझा अखंडिता काळ, तू तर अखंड काळ आहे. म्हणजे तू अखंड काळ आहे म्हणजे जे काही कारणवादी आहेत ना, ज्याला ह्या जगताच्या उत्पत्तीचा विचार करत असताना स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतीम तथा परिणामंच मन्यन्ते प्रकृतीम पृथुदर्शिनः. ह्या जगाचे कारणामध्ये तो एक काल कारणवादी आहेत. स्वभाववादी जसे आहे तसं काल हा जगाला कारण आहे असं सांगतात. काळाच्याच ओघात जन्म, काळामध्येच स्थिती, काळामध्येच मृत्यू, हे सगळं हे काळ जो आहे तर तो कसा आहे, अनंत आहे, अनादी आहे. काल पुरुष आहे किंवा काल परमात्मा आहे असं मानणारे जे काही वादी आहेत तर त्यांच्यानुसार तुझा अखंडिता काळा, तो अखंडित असणारा काळ आहे. परंतु म्हणजे काळ स्वरूपच तो आहे. तिन्ही आहाती जी वेळा, परंतु जरी अखंडित काळ स्वरूप असला तर तिन्ही वेळा आहाती जी 3 वेळा आहेतच ना. जरी तो काळ असला तरी त्या काळाचे 3 प्रकार केलेलेच आहे. एक उत्पत्ती, स्थिती आणि लय, अशा 3 वेळा त्याच्या ठरलेल्या आहेत. त्या तिन्ही आहेत. परी सबळा आपुलालिया समय, तिन्ही आहेत पण एका वेळेला नाही. त्या आपापल्या समयामध्ये त्या बलवान आहेत. म्हणजे स्थितीच्या काळी स्थितीच राहणार,
तू कालस्वरूप असला, पण तूच केलेला नियम आहेत की मी ह्या तिन्ही कालात व्याप्त असणारा तुला पाहिजे तर तुझा अवघे होऊ येते, परिमद वाटो नये चित्ते. या ठिकाणी तुला होता येतं, परंतु आपापल्या समयाच्या वेळेला त्या तिन्ही वेळा ज्या आहेत त्या सबळ आहेत, म्हणजे सबळ आणि बलवान आहेत. बलवान आहेत म्हणजे अटळ आहेत. उत्पत्तीच्या वेळेला स्थिती प्रलय नाही, स्थितीच्या वेळेला उत्पत्ती प्रलय नाही, प्रलयाच्या वेळेला उत्पत्ती स्थिती नाही. आपापल्या वेळेला त्या समर्थ अशा त्या समय आहेत. ते अर्जुन त्याला समजावून सांगतो. जे वेळी हो लागे उत्पत्ती, ते वेळी स्थिती प्रलय हरपती, आणि स्थितीकाळी न मिरवती उत्पत्ती प्रलय. जे वेळी जी वेळ आहे की जे उत्पत्तीची, त्यावेळेला उत्पत्ती हो लागे. ज्या वेळेला उत्पत्ती व्हायची आहे त्यावेळी स्थिती प्रलय हरपती, त्यावेळेला स्थिती, जगाची स्थिती आणि जगाचा प्रलय हे या ठिकाणी हरपून जातात, नाश पावतात, म्हणजे नसतात. आणि स्थितीकाळी न मिरवती उत्पत्ती प्रलय. आणि ज्या वेळेला स्थितीचा काळ असतो, आता जगाची स्थिती असावी असा जो काळ असतो, त्या काळाला उत्पत्ती आणि प्रलय हे दोन्ही हरपून जातात, नाहीसे होतात, म्हणजे अर्थात त्या ठिकाणी अस्तित्वात नसतात. स्थितीच्या वेळेला स्थिती, उत्पत्तीच्या वेळेला उत्पत्ती, नाशाच्या वेळेला नाश, हे सर्व ठरलेलं आहे. पाठी प्रलयाचे वेळे उत्पत्ती स्थिती मावळे, हे कायसेने ही न ढळे अनादी ऐसे. अनादी काळापासून एकच नियम चालत आलेला आहे, तुझाच नियम आहे. पाठी प्रलयाचे वेळे म्हणजे ज्या वेळेला स्थिती झाली आणि नंतर प्रलय होण्याची वेळ आली, तेव्हा पाठी म्हणजे नंतर, प्रलयाची जेव्हा वेळ येते त्यावेळेला उत्पत्ती स्थिती मावळे, त्यावेळेला त्या जगाची उत्पत्ती आणि स्थिती नसते. हे काहीसेनेही न ढळे अनादी ऐसे, हे काही झालं तरी कशानेच याच्यामध्ये न ढळे, याच्यात परिवर्तन होत नाही. हे कधीपासून चाललेले आहे तर ऐसे अनादी काळापासून हे अशाच प्रकारे चालत आलेलं आहे. आणि मग आलेलं आहे, पण आता संहाराची वेळ आहे. संहाराची वेळ नाही. म्हणून आजी तव भरे भोगे, स्थितीवरती जाता आहे जगे, येथ ग्राशीशी तू हे न लगे माझ्या जीवी. पहिल्यांदा अर्जुन जे म्हणतो की तू निश्चितच आता या ठिकाणी तुझा शब्द आहे तो अटळ आहे, तू निश्चित आम्हाला खायला म्हणजे प्रवृत्त झालेला आहेत. या सर्व जगाचा संहार हा ठरलेला आहे. त्यामुळं भयाची भावना निर्माण झाली, असा भाव आपल्याला निघाला. आता अर्जुन या ठिकाणी काय म्हणतो, म्हणून आजी तव भरे भोगे. देवा, ही उत्पत्ती आणि प्रलयाची वेळ नाही, ही जगताच्या स्थितीची वेळ आहे. आणि त्यावेळेला काय आहे, सगळे जे प्राणीमात्र आहेत त्या सगळ्या प्राणीमात्रांना आपापल्या विषयांचा भोग व्हावा, ते प्राणीमात्र प्रलय कालापर्यंत जगावेत आणि त्यांना आपल्या इप्सित भोगांचा भोग व्हावा, यासाठी तू तरी काय आहे, प्राणी कर्म सापेक्ष फलदाता हे तुझं स्वरूप आहे. तेव्हा आता त्या प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार भरपूर असे विषय उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्या कर्मानुसार त्यांना सुखदुःखाचा साक्षात्कार व्हावा, म्हणजेच भोग व्हावा. यासाठी आता हे विषय भोगण्याची वेळ आहे. म्हणून आजी तव भरे भोगे. आज काय झाले, प्रत्येकाचं जे प्रारब्ध आहे, सगळ्यांचं समष्टीचं प्रारब्ध, आपल्या प्रारब्ध कर्म त्यांना फल देण्याला सन्मुख झालेला आहे. म्हणून भरिजत आहे भोगे. भोगानी, भोग्य विषयांनी हे सर्व आत्ता सध्या हे संपूर्ण जग परिपूर्ण आहे, भरून गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, स्थिती वरती जाता हे अंगे. याचाच अर्थ जगाची आता स्थिती विद्यमान आहे, म्हणजे जगाच्या स्थितीचा काल हा ठरलेला आहे. जर काल ठरला नसता तर ही उत्पत्ती झाली नसते आणि एवढे भोगांची रेलचेल किंवा जे भोग्य पदार्थ आहेत, भोग्य विषय आहेत, त्यांची रेलचेल, एवढ्या प्राणीमात्रांची उत्पत्ती आणि त्यांच्या भोग्य पदार्थाची उत्पत्ती आणि त्यांचा भोगाचा आरंभ हा झालाच नसता. याचा अर्थ हे सर्व झालेलं आहे, म्हणजे आता उत्पत्ती होऊन आता हा स्थितीचा काल प्राप्त झालेला आहे. मग इथं ग्रासीशी, आणि इथं तर तू काय झालं, काळ आहे स्थितीचा आणि तू त्याला सगळ्यांना ग्रास करतो किंवा त्यांचा संहार करतो किंवा आपल्या उदरात घेतो. ते हे न लगे माझ्या जीवी, पण हे माझ्या जीवी न लगे, माझ्या मनाला असं वाटत
नाही किंवा माझ्या मनाला असं पटत पण नाही की तू असं करशील. याच्यातून काय झाले, अर्जुनाला दुसरा एक भाव आहे. भगवान म्हणलं ते केल्याशिवाय राहणार नाही, पण दुसरी गोष्ट अशी आहे का स्थिती असल्यामुळं भगवान हे करणार नाही असंही वाटतं. बरं शिवाय काय, भगवंताने हे करू नये म्हणून कोण बोलतोय, मीच बोलतोय. त्यामुळं कदाचित भगवान हा भक्तवत्सल आहे, माझ्यावर तर त्याचं परम प्रेम आहे. त्यामुळं अर्जुनाला थोडा मनात आनंद पण होत असेल, आहे की नाही. मग भय आहे का आनंद आहे, सुख आहे, हे नेनो का दोन्ही दिसतं, दोन्ही दिसतं. एवढं तर खरं आहे ना, येथ ग्राशीची तू हे न लगे माझ्या जीवी, तो संकेते देव बोले आगाया दोन्ही सैन्याचे भरण पुरले, ते प्रत्यक्षची तुझ दाविले येर यथा काळे जाण. आता बघा देवानी दोघांचा कसा समन्वय केला. भगवान म्हणतात अर्जुन काय म्हणतो, देवा स्थितीची वेळ आहे म्हणून. मग आता भय व्हावं का सुख व्हावं, तर याच्यासाठी बरोबर ना, याच्यासाठी अर्जुन काय म्हणतो देवाला, तो संकेते देव बोले. अर्जुन देवाला असं बोलल्यावर देव काय करतात, संकेताने म्हणजे आपला जो अभिप्राय आहे, आपलं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट अर्जुनापुढं प्रगट करतात आणि त्याचा संकेत किंवा खूण म्हणून या ठिकाणी अभिप्राय देव बोलतात. संकेते देव बोले आगा या दोही सैन्याचे भरण पुरले. ते म्हणतात हे जे दोन सैन्य आहेत ना, म्हणजे कौरव सैन्य आणि पांडव सैन्य, केवळ कौरव सैन्यच मरण पावलं का पांडवाचे काही वीर गेले, पांडवाचेही काही वीर गेले. म्हणून म्हणतात दोन्ही सैन्यांचे भरण पुरले. आता ह्या दोन्ही सैन्यांचं काय झाले, आयुष्य भरलेलं आहे. आयुष्य भरलेलं आहे म्हणजे सरलेलं आहे, म्हणजे आता यांचं आयुष्य संपण्याची वेळ प्राप्त झालेली दोन्ही सैन्यांची. आणि ते दोन्ही सैन्यांचे भरण पुरले, ते प्रत्यक्षची तुझं दाविले, ते तुला प्रत्यक्ष मी दाखवलेलं आहे की दोन्ही सैन्य माझ्या पोटात कशी जातात. आणि तुम्ही पांडव असा बाहेर आहे, तुम्ही पांडव मात्र बाहेर राहता, हे तुला आता मी प्रत्यक्ष दाखवलं की नाही. आणि तू मला जी युक्ती करतो माझ्याबरोबर कोणती स्थितीची वेळ आहे आणि प्रलय कसा आणला, कदाचित तू आणणार नाही म्हणजे आणणारच नाही. माझा नियमाचं मीच पालन करत असतो. मी जे नियम ठरवले ते वेदाच्या द्वारा जे काही मी नियम सांगितले त्या नियमाचं पालन मीच सुद्धा करतो. भगवान सांगतात ना वर 5व्या अध्यायात, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्तम वाप्तव्यम वर्त एवची कर्मणी. मी सुद्धा त्या कर्मामध्ये प्रवृत्त असतो. तर इथं सुद्धा अर्जुना मी तुला काय दाखवतो हे तुला अभिप्राय कळलेला नाही. ह्या विश्वरूपाच्या योगाने तुला माझा उद्देश एवढाच आहे की संकेते देव बोले, मी तुला संकेत माझा अभिप्राय सांगतो. थोडक्यात या दोन्ही सैन्यांचे भरण पुरले, ह्या दोन्ही सैन्यांचं आयुष्य संपलेलं आहे. बिभर्ती म्हणजे त्याचं धारण करणं, तर धारण करण्यासाठी आता यांच्या आयुष्याची वेळ संपलेली आहे. ते प्रत्यक्षची तुझं दाखवले, हे तुला प्रत्यक्ष दाखवलं की नाही. आणि तुझं म्हणतो ना वेळ प्रलयाची नाही, अरे नाहीच आहे. येर यथा काळे जाण, सगळ्या जगाचा समष्टीचा प्रलय जो आहे ना तो जेव्हा ती वेळ येणार आहे तेव्हाच होणार आहे. विश्वरूपाने सद्यस्थितीमध्ये ज्यांचं आयुष्य संपलंय त्यांचाच संहार मी या ठिकाणी करत असतो. माझ्या नियमामध्ये कोणत्याही प्रकारचं नियमाचं उल्लंघन न होता जे काही माझ्याचद्वारा वेदाने जे प्रतिपादन केले त्याचंच अनुसरण, त्याच नियमांचं पालन मी सुद्धा करतो. म्हणून म्हणतात येर यथा काळे जाण. हे बाकीचं जग आहे ना ते आता नाही नष्ट होणार, जेव्हा योग्य वेळ येईल संहाराची त्यावेळेला ते नष्ट होईल. हा माझा काय आहे संकेत, हा तुला काय आहे माझा मूळ असणारा अभिप्राय किंवा उद्देश तुला मी सांगत आहे. हा संकेत जेव्हा अनंता वेळ लागला बोलता तो अर्जुने लोक मागुता देखिला यथास्थित. आणि हा संकेत, हा भगवंताचा जो अभिप्राय आहे, अनंता बोलता वेळ लागला. ते म्हणतात जोपर्यंत बोलण्याला जेवढा वेळ लागला, म्हणजे भगवान असं बोलतात आणि न बोलतात, नंतर काही वेळ वाट पाहावं नाही लागली. तर म्हणतात अर्जुने यथास्थित लोक मागुता देखिला. तर अर्जुनाने पाहिलं असं बोलणं चाललंय की या सर्वांचा प्रलय काळ जो आहे तो योग्य वेळी होणार आहे. एवढं भगवान बोलतात न बोलतात तोच म्हणजे अर्जुने यथास्थित लोक मागुता देखील. अर्जुनाने लगेच बोलल्याबरोबर तत्क्षणी, मागुता म्हणजे बोलतात न बोलतात
तोच यथास्थित सगळं जग जसं आहे तसंच लोक त्या स्थितीमध्ये पाहिला, म्हणजे सगळे लोक जसं आहे तशाच प्रकारचं हे त्रैलोक्य किंवा हे अवनीतल जसं आहे तसंच आहे, याचा काही उपसंहार होत नाही विश्वरूपात असं दिसलं अर्जुनाला. आता हे जे दिसलं, हे जे लोक दिसलं यथास्थित, ते कधी दिसलं त्याला? दिव्यदृष्टीतच दिसलं का? दिव्यदृष्टी दिलेली अजून पाहतो की नाही? पाहतो. त्याच्यातच त्याला हा लोक जसा आहे तसा दिसला. म्हणजे आता ह्या लोकांचा संहार काही होणार नाही, फक्त जे दोन्ही सैन्य आहेत तेवढ्यात पुरतं हे विश्वरूप त्यांचाच ग्रास घेणार आहे असं त्याला कळून चुकलं. मग म्हणतचे देवा तू सूत्री विश्व लाघवा जग आलामा आघवा पूर्वस्थिती पुढती. खरंच ना देवा तो म्हणतो, देव म्हणतो देवा तू सूत्री विश्व लाघवा. ह्या विश्व लाघव म्हणजे हे विश्वरूपी नाट्य जे आहे ना, ह्या विश्वरूपी नाट्याला सूत्रधार, त्या सगळ्या विश्वातल्या सगळ्या बावल्यांना नाचवणारा सूत्रधार तू आहेस. असं, आणि ते तुझ्या दृष्टीनं काय आहे? नाट्य आहे. ते तू विश्वरूप हे काय आहे? तुझं नाट्य आहे. काय एक एकलाचे असोनी एकला विश्वी विश्वाकार होनिया ठेला जया परिओ तैसाची गमला नंद नंदन हा अचोज आंबुलावो असं तुझं स्वरूप आहे. आता जग आला मा आघवा पूर्वस्थिती. अहो हे आघवा जग पूर्वस्थिती आलाच मग सगळं जग आलं ना पहिल्या जागेवर. म्हणजे पहिल्या जागेवर म्हणजे स्थितीला प्राप्त झालं, याचा नाश होत नाही ना. जसं ते त्याची जी स्थिती पूर्ववत आहे ती मी आता डोळ्यांनी पाहत आहो. म्हणजे अर्जुनाला हे म्हणत असताना जीवात जीव आला. मग आता सुख दुनावले का भय दुनावले आहे का नाही असं वाटतं. परी पडिलिया दुःख सागरी तू काढीशी का जया परी ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवीता असे. ते म्हणतात दुःख सागरी पडिलिया. जे लोक दुःखाच्या सागरात पडलेले आहेत म्हणजे गजेंद्रासारखे प्रल्हादासारखे जे दुःखाच्या सागरात पडलेले आहेत, तू जयापरी काढीशी, तू जसा त्यांना काय करतो बाहेर काढतोस आहे की नाही. प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण. आणि त्याच्यासाठी काय केलं? खांबावरी लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले असं आहे. गजेंद्र जो काय आहे ते गजेंद्र परमात्म्याला हाक मारतो तर परमात्मा गजेंद्रासाठी तत्काल धावून येतात. काय म्हणतात ना, हा कै हे लक्ष्मी आणि ती कै हे गजराज असं सांगतात. त्याप्रमाणे परमात्मा हा तू जयापरी काढीशी दुःख सागरात पडलेल्या लोकांना ज्या प्रकाराने वर काढतोस आणि ते कीर्ती तुझी श्रीहरी आठविता असे. आणि तुझी ती जी कीर्ती आहे तू कसा भक्तासाठी धावून येतो. काय कोठे न दिशे पाहता उडी घाली अवचिता आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. दुसरं एक की भगवंत भक्ताच्यावर आलेलं जे दुःख आहे ते त्याला सहन होत नाही, तो तत्काल धावून येतो. हा किंवा हाके सरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. पुढं काय आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. हा असंच आहे काय त्याच्यामध्ये. तर इथं सांगतात की ती कीर्ती तुझी श्रीहरी आठवीत असे. आठवलं का? ती कीर्ती तुझी करिता आठव धावनिया घाली कव तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायुज्यता आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. कीर्ती आठविता ते कीर्ती तुझी श्रीहरी आठविता असे. तुझी ती कीर्ती मी या ठिकाणी आठवीत आहे. कीर्ती आठविता वेळोवेळा हा पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो हो नेदी शिन आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने ना 12 वाटा पडती विघ्ने. बरोबर हाच आहे ना पुढं नाही का? तुका म्हणे याती होकात आहे 3 चरणाचं आहे का? हा नाही अनिक प्रमाण जनधन तृणधन नाही तो वेगळा, तो अभंगच वेगळा, तो अभंग वेगळा आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती ते
तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण असं आहे. तर अर्जुन म्हणतो मग म्हणे देवा तू सूत्री विश्व लाघवा जग आला मा आघवा पूर्वस्थिती पडती परी पडिली या दुःख सागरी तू काढीशी का जया परी. ते म्हणतात की ते जे ना दुःख सागरी पडेल या जे लोक दुःखाच्या समुद्रात पडलेले आहेत त्यांना जयापरी तू काढीशी. तू ज्या प्रकाराने ते तू काढतोस आणि म्हणजे तू काय त्यांना कुठंही धक्कासुद्धा लागू देत नाही आणि कसा आला हे सुद्धा कळत नाही. त्यांच्या संकटाचा तू परिहार कसा करतो हे अनाकलनीय आहे. आणि म्हणून तू पहा वा पाव भिजो नेदी अंग बरोबर प्रमाण तर खूप गोड आहे ते. नाही तो अभंग किंवा ते म्हणा भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पहिलं उभा दाता कटी कर ठेवूनिया त्याचे पायी घाला मिठी मोल निघे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुला. हे चरण खूप चांगले. तारो भला पांडुरंग आणि पाय भिजो निधी अंग असं आहे. तर ते सांगतात की ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवितासे. तू भवसागरामध्ये सापडलेल्या जीवांना ज्या प्रकाराने त्या जन्ममरण परंपरा रूप संसारातून कसा बाहेर काढतो ही तुझी जी असणारी कीर्ती शास्त्राने संतांनी गायलेली आहे अनुभवलेली आहे ती आठवीत असे. त्याचं मी आता काय करतो स्मरण करतो. स्मरण करता करता होतं काय म्हणतात असं जेव्हा मी स्मरण करायला लागतो अगोदर जे दुनावलेलं भय आहे तर ते भय जातं आणि त्या भयाची जागा कोण घेतं आनंद सुख घेतो. कीर्ती आठविता वेळोवेळा भोगी तसे महासुखाचा सोहळा ते तर हर्षामृत कल्लोळा वरी लोळत आहे. आणि वेळोवेळा कीर्ती आठविता भगवंताच्या महात्म्याचं कीर्तीचं पुन्हा पुन्हा स्मरण करायला लागलं की मग महासुखाचा सोहळा भोगीत असे. आणि मग मी त्या ठिकाणी महान असणारा सुख महानंद परमानंद त्या परमानंदाचा सोहळा किंवा उत्सव त्याचा मी भोग घेतो. आणि इतकंच नाही ते तर हर्षामृत कल्लोळा वरी लोळत आहे. आणि त्या ठिकाणी हर्षामृत म्हणजे आनंदामृत आणि त्या आनंदामृताचे असणारे कल्लोळ म्हणजे लाटाच्या लाटा आणि त्या लाटावर मी लोळत आहे असं. आता इथं कोणतं आहे सुख आहे का भय आहे? सुख आहे. पूर्ण कुठे गेली पहिल्यांदा ह्या श्लोकामध्ये पहिल्यांदा तर उलट अर्जुन म्हणतो की काय तुझा काय ना तरी अर्जुना मी काळ आणि ग्रासी जे तो माझा खेळ हा बोल तुझा किर आढळ मानू आम्ही. म्हणजे याच्यामध्ये अर्जुन म्हणतो देवा तू आत्ताच बोलला ना की हे अर्जुना मी कोण आहे काळ आहे आणि या सर्वांचा ग्रास करणं हा माझा खेळ आहे आणि तुझा बोल आढळ आहे. म्हणजे काय होणार आहे तू आता हे करणार म्हणजे अर्थातच मला भयाची भावना निर्माण होणारच की नाही. मग अर्जुन भगवंताला सांगतो तुझ्या सगळ्यांनी शक्ती असली पण तुझी जे ईश्वरी सृष्टीतले जे नियम आहेत त्या नियम अजून प्राप्त झालेला नाही तू असं करू नये असं वाटतं. आणि पुन्हा अर्जुन काय म्हणतो देवाला की मला काही हे कळत नाही तुझ्या काय मनात आहे ते. भगवंताने सांगितलं हा उद्देश एवढाच आहे अजून ती प्रलयाची वेळ आली नाही ती काही प्रलय होणार नाही. आणि तुला अगोदरच सांगितले पांडव असा बाहेर आहे तुम्ही बाहेरच राहणार आहेत परंतु हे जे दोन्ही सैन्यापुरतं मी आता हे विश्वरूपाने ग्रस्त करणारे सगळ्या जगाचा प्रलय करणारे अशी वेळ प्राप्त झालेली नाही. आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं असं ते म्हटल्याबरोबर देवाने काय केलं अर्जुनाला जर ही सगळं जगत जसं आहे तसं दाखवलं. आणि मग अर्जुनाला वाटलं की हे जग काय जात नाही हे तर वाचलेलं आहे हे काही विश्वरूपाच्या पोटात गेलेलं नाही असं पाहिल्यावर अर्जुन पण बाहेरच होता ना. मग त्याचा जीवात जीव आला आणि हा परमात्मा जो आहे ते म्हणतात हा परमात्मा. आणि मग अर्जुन काय करायला लागला परमात्मा जो कृपासागर आहे त्याचं चिंतन करायला लागला की भक्तांना दुःखसागरात पडल्यावर कशा रीतीनं हा बाहेर काढतो असं त्या भगवंताच्या कीर्तीचं स्मरण करता करता परमात्म्याच्या कीर्तीचं स्मरण करायला लागलं की आतमध्ये काय झालं परमात्मा सुखरूप आहे
त्याच्या कीर्तीचं वर्णन केलं, त्याचं नाम संकीर्तन, गुण संकीर्तन, रूप संकीर्तन, स्वरूप संकीर्तन याचं जर आपण करायला लागलो की आपोआपच परमात्मा हृदयात प्रगट होऊन तर परमात्मा आनंदरूप असल्यामुळं आनंदाचा लाटा त्याच्या अंतकरणात उसळायला लागल्या असं वर्णन माऊलींनी केलं. कीर्ती आठविता वेळोवेळा भोगी तसे महासुखाचा सोहळा ते तर हर्षामृत कल्लोळावरी लोळत आहे. आता आपलं चिंतन हे चाललं होतं की त्याला आता इथं सुख वाटतंय का भय वाटतंय? हा म्हणजे सुखमिश्रित भय म्हणजे भय पण आहे आणि सुखही पण आहे. भय अगोदर वाटलं पण भय टिकलं का? नाही. आता पुन्हा काय वाटायला लागलं? आता त्याला सुख वाटायला लागलं की नाही? आपल्याला ह्याच्यामध्ये भय वाटलं का सुख वाटलं हे माऊली जर नेणो म्हणतात, आहे की नाही? पण भय आणि सुख त्याचा भाव एवढा करता येतो का? भय आणि सुख दोन परस्पर विरोधी मनोविकार एकाच वेळेला अंतकरणात निर्माण झालेत अर्जुनाच्या, हे एवढं घ्यायचं त्याच्यामधून. याच्यामध्ये देवा जियालेपणे जग धरी तुझ्या ठाई अनुराग आणि दुष्टातया भंग अधिकाधिक म्हणतो देवा. हां, जियालेपणे हे जग जगलं का नाही? सगळं जिवंत राहिलं का नाही? त्यामुळं हे जग तुझ्या ठाई अनुराग धरी, सगळे लोक तुझ्यावर प्रेम करायला लागले. कारण काळाच्या जबड्यातून सगळ्यांच्यामधून ह्या जगाला तू काय केलं? वाचवलं. त्यांना तुझ्या मुखामध्ये तू ग्रास त्यांचा केला नाही. हां, म्हणून हे जग तुझ्या ठाई अनुराग धरी आणि दुष्टातया भंग अधिकाधिक आणि तुझ्याविषयी जे दुष्ट लोक आहेत तर त्यांना तुझ्याविषयी अंतकरणात अधिक भंग म्हणजे कुटिलता वाटत आहे. हा आपला शत्रू आहे, हा आपल्याला मारेल. म्हणून त्यांनी सांगितलं ना, ते काय करतात? दिशांशी आपलं रक्षांशी भीता आणि दिशो द्रवंती. ते घाबरलेले राक्षस पळतात, ते सुद्धा उचितच आहे. कारण का? तर पै त्रिभुवनीच्या राक्षस म्हणजे तुझ्याविषयी दुष्टांना तुझ्याविषयी वक्रता कुटिलता वाटणं, शत्रुत्व वाटणं हे साहजिकच आहे. कारण त्यांना भीती वाटते, त्यामुळे ते दिशाला पळतात. हे सुद्धा काय आहे? स्थान आहे, उचितच आहे. पै त्रिभुवनीच्या राक्षसा महाभय तो ऋषिकेशा म्हणून पळताती दाही दिशा पहिलीकडे. आणि ह्या सगळ्या त्रिभुवनीच्या राक्षसा, त्रिभुवनामध्ये असणारे सगळे राक्षस यांना हे ऋषिकेशा तू महाभय, ह्या सगळ्यांना तू काय आहे? महान भयकारक भीतीदायक आहेत. आणि म्हणूनच ते दाही दिशा पहिलीकडे पळताती. त्या 10 दिशांच्याही पलीकडं म्हणजे 10 दिशांना जिकडं जीव वाचेल तिकडं जीव घेऊन पळतात. येथ सुर नर सिद्ध किन्नर किंबहुना चराचर हे तुझ देखोनी हर्ष निर्भर नमस्कारित असती. आता भगवंताच्या भीतीचे विषय हे सिद्ध पुरुष झालेत का? कपिलादिक नाही, ते कोणी झाले नाही. आणि जे लोक त्या विश्वरूपातून वाचले ते त्याचं भक्ष्य झालेत का? नाही. म्हणून आता हे लोक काय करणार? येथ सूर म्हणजे देव, सिद्ध, नंतर नर पुरुष, किंबवना किन्नर किंवा किन्नर योनी ह्या देवयोनी, किंबवना चराचर. इतकंच काय? जे चर आणि आचर विश्व आहे ते तू ज देखोनी, ते तुला पाहिल्यानंतर हर्ष निर्भर नमस्कारिता असते. त्याने हर्षाने आनंदाने भरून गेलेल्या अंतकरणाने ते नमस्कारिता हाती, ते तुझा नमस्कार करतात. आणि ते तुला का बरं नमस्कार करणार नाही? अर्थात नमस्कार करणारच, त्याविषयी सांगतात. कस्माच्च ते नमेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. कस्माच्च तेन नमेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. कस्माच्च तेन नमेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.